या ठिकाणी आमची भेट झाली आहे म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन. तर ते कार्य करत असतात तर त्यांचं कार्य कसं असतं हे त्यांनाच विचारूया. तर आपलं कार्य कसं असतं किंवा कोणत्या कामामध्ये आपण कार्य करत आहात? रामकृष्ण हरी, सगळ्यांना जय शिवराय. प्रथमतः आपल्या चॅनलचे आम्ही आभार मानतो की वारीच्या या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची माता माऊलींची सेवा करत असताना आमच्या कामाची दखल घेऊन आमच्यापर्यंत आपण पोहोचण्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करताय. त्याबद्दल संघटनेतर्फे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनतर्फे आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या कार्याला शुभेच्छा. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ही संघटना 2009 साली स्थापन झालेली असून स्वर्गीय मराठा प्रवीण पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना स्थापन झाली होती. समाजातील मुलांना नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि आरोग्य या विषयामध्ये मदत व्हावी किंवा समाजातील प्रत्येक घटकाला मदत होऊन समाज सर्वांगीण सुखी संपन्न व्हावा यासाठी संघटना स्थापन झाली होती. नोकरी, शिक्षण, व्यवसाय यासोबतच समाजामध्ये गरजू लोकांना कोणत्याही अडीअडचणीसाठी मदत करण्यासाठी आमच्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन टीममध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभासद, सदस्य किंवा प्रबंधक आहेत, काम करतात. यासोबतच वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन संघटना ही आरोग्य विभागामध्ये सुद्धा काम करते. आरोग्य विभागामध्ये काम करत असताना संघटना कोणतीही जात, पात, धर्म, पंथ काहीही बघत नाही. कोणाचाही फोन आला आम्हाला, मग तो ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ईसाई आहे, पारसी आहे, आम्ही विचारत नाही. फक्त त्याला कोणती अडचण आहे, आरोग्याचे कोणते प्रॉब्लेम आहेत, कोणते आजार आहेत किंवा ऑपरेशन ते करायचे असेल, योजनेमध्ये कोणते ऑपरेशन बसत असतील किंवा एखाद्या कमी खर्चात कोणत्या हॉस्पिटलमध्ये इलाज होईल यासाठी काम करते. संघटना यासोबतच रक्तदानाचं महत्त्व जाणून, कारण रक्त हे कोणत्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही आणि रक्ताला आजपर्यंत कोणताही ऑप्शन निघालेलं नाही. त्यामुळं त्याच्यावर तुम्ही कितीही काही जगाने PhD केली किंवा प्रयोग केले तर रक्ताला दुसरा पर्याय जग देऊ शकलेलं नाही आहे. आणि याचं महत्त्व जाणून रक्तदानासंदर्भात आम्ही जनजागृती असो किंवा रक्तदान शिबिरं असो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत असतो. गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या कोणत्याही टीमला जरी तुम्ही फोन केला कोणत्याही जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये 100% मदत करायची हमी आम्ही देतो. ब्लड बॅग जर ब्लड बँकेत उपलब्ध नसेल तर पर्यायी डोनर हवा असेल, एखादं ऑपरेशन असेल किंवा नवजात बालकं असतील, डिलिव्हरी पेशंट असतील यांना सुद्धा डोनर उपलब्ध करून द्यायचं काम वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन करते. आणि याच कार्याचं कौतुक सोहळा आणि गुणांना कलावाव मिळावा म्हणून किंवा केलेल्या संघटनाच्या कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने कोविडच्या नंतर 1 वर्ष कोविडमध्ये केलेलं काम आणि रक्तदानासंदर्भात घेतलेली रक्तदान शिबिरं आणि गरजू रुग्णांना केलेली मदत या कार्याची नोंद घेऊन राज्य शासनाचा उत्कृष्ट रक्तदाता पुरस्कार म्हणून WMO संघटना म्हणजेच वर्ल्ड ऑर्गनायझेशनला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. आणि या पुरस्काराचे सगळे मानकरी हे रक्तदाते, आम्ही फक्त माध्यम आहोत. पण हा पुरस्कार राज्यातील प्रत्येक व्यक्तीला समर्पित आहे. संघटना वेगवेगळ्या स्तरावर प्रत्येक गरजूला मदत करते. संघटनेमध्ये काम करणारे आमचे जे सहकारी आहेत ते सगळे माध्यम आहेत आणि गरजूंना मदत करणे हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे. आणि ते आम्ही स्वर्गीय मराठा प्रवीण पिसाळ यांनी जे स्वप्न पाहिली होती, मग ते शैक्षणिक असो, आरोग्याविषयी असो किंवा व्यावसायिक विषयी असो, नोकरीविषयी असो, हे पूर्ण करण्याचं काम जरी मराठा प्रवीण सर आज आमच्यामध्ये नसले तरीसुद्धा हे काम संघटनेचे कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी आणि कार्यवाहक मान्य श्री निलेश पिसाळजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आणि आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो की परमेश्वर आम्हाला इतकं सक्षम बनवावं की गोरगरीब जनतेची किंवा गरजू लोकांची मदत आमच्याकडून व्हावी. आजचा जो वारीचा उपक्रम आहे या वारीच्या उपक्रमामध्ये सुद्धा वारकऱ्यांची सेवा, ईश्वर सेवा ही पुण्याची शिदोरी आहे. कारण काही केलं की माणूस जाताना येताना काही घेऊन आलेला नाही किंवा जाताना काही घेऊन जाणार नाही, फक्त नाव आणि पुण्य हेच घेऊन जाणार. आणि याच पुण्याची शिदोरी बांधण्यासाठी आमची वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशननी वारीमध्ये
माता माऊलीची सेवा करत आहे. परमेश्वराला प्रार्थना आहे की संघटनेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सक्षम बनवावं, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवावी, या माता माऊलीला सुखी समाधाने ठेवावं आणि शेतकरी राजा सुखी समाधाने होईल. हाच पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना मागतो आणि आशीर्वाद मागतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. रामकृष्ण हरी. सरांनी सांगितलेलं मार्गदर्शन निश्चितच आपल्याला मोलाचं ठरणार आहे. आणि सरांनी सांगितलं 2009ला हा उपक्रम चालू झाला आणि तो असाच पुढे चालत राहो. आणि त्यांनी मागताना असंच मागितलंय की आमच्याकडून ईश्वराची, लोकांची आणि जनसेवा अशीच घडावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतात. निश्चितच सर आपल्याला आणि आपल्या टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आम्ही आमच्या वर्ल्ड मराठी ऑर्गनायझेशनतर्फे आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो. आपल्या चॅनलतर्फे सुद्धा चांगले विचार, कार्य किंवा कर्तृत्व लोकांचं जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावं आणि आपलं सुद्धा नाव लौकिक व्हावं. या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक प्रकारे जनसेवा करताय, त्याबद्दल आपले प्रथमतः आभार आणि आपल्याला भविष्यासाठी शुभेच्छा. भविष्यात कधीही संघटनेची तुम्हाला कुठल्याही ठिकाणी मदत लागली तर तुम्ही आम्हाला कधीही हात द्या. आमची सगळी टीम तुमच्यासोबत असेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.